सर ॲक्च्युअल जे वय आहे तर त्याच्याहीपेक्षा 15 वर्ष रिटर्न असे वाटतात. म्हणून सरांना सुद्धा मला असं वाटतं की परमेश्वर कृपेने अजून सरांचे जे काय आयुष्य आहे त्याच्या प्लस 15 इयर्स असतील आणि 100वा सुद्धा वाढदिवस आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत साजरा व्हावा अशी माझी इच्छा. आणि आज खऱ्या अर्थानं सरांनी आज आपल्याला सगळ्यांना वेळ दिला आणि त्यांचा हा जन्मदिवस आपल्या सगळ्यांच्याच उपस्थितीत साजरा झाला. कारण सरांना सुद्धा मी परमेश्वराला एवढीच प्रार्थना करतो, कारण प्रत्येकजण हे आरोग्य क्षेत्र हे फार मोठं क्षेत्र आहे. कारण आरोग्य क्षेत्रात म्हणजे जर बघितलं तर खऱ्या अर्थानं एखाद्याला जीवदान देण्याची संधी जर मिळत असेल तर ती आरोग्य क्षेत्रात मिळते, प्रत्येक क्षेत्रात पण मिळते. परंतु सगळ्यात महत्त्वाचं जर म्हटलं तर आरोग्य क्षेत्र हे फार मोठं क्षेत्र आहे आणि व्यापक क्षेत्र आहे. त्या क्षेत्रामध्ये सरांनी खूप म्हणजे खडतर परिस्थितीतून एक स्वतःला घडवलं, स्वतःच्या कुटुंबाला घडवलं आणि एक ग्रामीण भागातून येऊन आज पुण्यासारख्या शहरामध्येच नव्हे तर सरांचं नाव आज हे फार बाहेर लौकिक झालेलं आहे. हे त्यांच्या कर्तृत्वातून आणि स्वकर्तृत्वातून झालेलं आहे. म्हणून सरांसाठी एकदा काळात सगळ्यात महत्त्वाचं सरांच्या मला 3 गोष्टी खूप भावल्या. म्हणजे जे आरोग्य क्षेत्रातले जे जवळचे व्यक्ती म्हणजे मला एकदम भावलेले पैकी असतील तर सरांचा नंबर 1 लागतो माझ्या आयुष्यात. कारण आम्ही जे काय सामाजिक क्षेत्रात काम करत असताना सर किती पण टेन्शन असू द्या सरांच्या चेहऱ्यावरती कधीच निराशा नसती, म्हणजे कधीच थकल्यासारखे वाटणार नाही. म्हणजे अक्षरशः ते 18 तास 17 तास किती तास काम केलेलं असू द्या माहीत नाही, परंतु सरांच्या चेहऱ्यावरती कधीच थकलेलं नसणार. सदैव सरांच्या चेहऱ्यावरती हास्य असणार. म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक डॉक्टरांकडे ही कला असली पाहिजे, कारण ह्या कलेतून पेशंट 90% बरा होतो समोर. म्हणून जे काय सरांना जे गुण पाहिजे होते तर ते उपजत मी तर म्हणतो परमेश्वराने दिले असावे. आणि सरांकडे बघितल्यानंतर स्वतःला तर प्रसन्न तर वाटतंच, परंतु आपण सुद्धा भेटल्यानंतर खूप आनंद वाटतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण किती मोठे आहोत याच्यापेक्षा समाजाला किती मोठं आपण बघू शकतो ही ताकद ती सरांमध्ये दिलेली आहे. कारण सरांना कधीच गर्व नसतो का मी एवढा मोठा आहे किंवा मी एखाद्या हॉस्पिटलचा डायरेक्टर आहे, तेवढंच ते सर्वसामान्यांना सुद्धा तेवढं स्थान देणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माणुसकी. सरांना कुठल्याही परिस्थितीत कोणी जरी फोन केला तरी सर रिसिव्ह करतात, नाही तर आज शाळेचा प्राचार्य सुद्धा फोन उचलित नाही लवकर कोणाची. तर एवढं सगळं व्यापक परिसर असताना सुद्धा सर फोन उचलतात. या 3 गोष्टी इतक्या भावल्या का सर माझ्या आयुष्यातून कधीच जाऊ शकत नाही, मी जोपर्यंत इथं आहे तोपर्यंत, म्हणजे भूतालावर. तर म्हणून मी सरांना खूप खूप परमेश्वरच्या प्रार्थना करतो का त्यांना असंच दीर्घ आयुष्य मिळो. आणि रामकर मॅडम असतील, रामकर सर असेल, ही जोडी सदैव आपल्या स्मरणात अशीच राहो आणि त्यांना दीर्घायुष्य मिळो. आणि परमेश्वराला त्यांच्या आयुष्यात सूर्योदयाला सुद्धा विनंती करतो की सदैव त्यांचं आयुष्य आजच तेजोमय ठेवो. आणि फुलं म्हणजे सृष्टीला सुद्धा अशीच विनंती करतो की सदैव तुमचा सुगंध हा त्यांच्या आयुष्याला देवो. आणि परमेश्वराला सुद्धा प्रार्थना करतो की सदैव तुझा जो चांगला आशीर्वाद असेल तो सदैव सरांच्या पाठीशी राहो. आणि या गोरगरीब सर्व म्हणजे लोकांना सुद्धा विनंती करतो का तुमची सुद्धा प्रार्थना सरांच्या आरोग्यासाठी सदैव अशीच राहो. हा आजचा वाढदिवस नसून तर सदैव सरांचा वाढदिवस आपल्या आयुष्यात असाच राहो. आणि मी थांबतो आणि आमच्या भूमी फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीनं सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री अलकाताई कुबल या सर्वांच्या वतीने मी सरांच्या आजच्या वाढदिवसा दिवशी खूप खूप शुभेच्छा देतो.